नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? एजेने दुर्गाचा नवरा किशोर याला पार्टीमध्ये यायची परमिशन दिली असते. तर दुर्गा किशोरला कॉल करते आणि आमंत्रण देते. तर तिला किशोरच्या तोंडातून दुर्गा हे नाव ऐकून तिचं मन भरून येते. तर किशोर बोलतो, मी येईल, नक्की येईल. आणि हे ऐकून दुर्गा फोन ठेवून देते. त्यानंतर किशोर एकट्यात बोलत असतो, हळदीला तर मी येईलच, पण हे जे तुम्हाला बर्बाद करायला नक्की येईल. त्यानंतर लीला एका पार्टीमध्ये डान्स करण्यासाठी 3 लाख रुपयासाठी ॲग्रीमेंट करत असते. ती पार्टी कुणाची असते हे तिला सांगण्यात येत नाही, कारण की ॲग्रीमेंट तसा केला असतो. मग लीला डान्सची प्रॅक्टिस करते तर तिला पाय अडकून ती खाली पडते. तिच्यावर कोरिओग्राफर चिडतो आणि तिला बोलतो, तुम्ही लीडमध्ये डान्स करणार आहात. जर तुम्हाला फोकस करून डान्स प्रॅक्टिस करता येत नसेल तर आमचे दिलेले 50,000 रुपये ॲडव्हान्स ते आम्हाला वापस करा. तर लीला हे ऐकून बोलते, नाही नाही नाही, मी डान्स करणार, मला पैशाची गरज आहे. म्हणून लीला पैसे द्यावे लागतील म्हणून लीला डान्स प्रॅक्टिस सुरू करते. इकडे सरस्वती कोरिओग्राफरला कॉल करते आणि प्रॅक्टिस कशी सुरू आहे, कुठपर्यंत आली आहे विचारते. जिथे लीला डान्स करणार आहे ती एजेचीच पार्टी असते, पण हे लीलाला शेवटपर्यंत माहिती पडत नाही. आणि तिला माहिती पडलं तरी ॲग्रीमेंटनुसार तिला डान्स करावाच लागेल. त्यानंतर लक्ष्मी आणि सरस्वती खूप खुश असतात, कारण श्वेता ती त्यांची सासू बनणार असते म्हणून. तर मागून दुर्गा येते आणि बोलते, इतके खुश नको व्हा. एजे जसं लीलाशी लग्न मोडू शकतात तसं श्वेताशी पण मोडू शकतात, कारण श्वेता आणि लीलामध्ये काही फरक नाही आहे, दोघांच्या वागण्यामध्ये काही फरक नाही आहे. त्यानंतर एजे तिथे येतो आणि सर्वांना इन्स्ट्रक्शन देतो, हळदीचा प्रोग्राम हा 1 तासाचाच असला पाहिजे, कारण की माझी मीटिंग्स लाईंड अप आहे. हे ऐकून आजीला वाईट वाटतं. आजी वरती एका रूममध्ये निघून जाते आणि ती बॅग पॅक करायला घेते. आजीला असं बघून एजे पण आजीच्या मागे जातो आणि बोलतो, तू का अशी आली आहेस, तू का बॅग भरत आहे? आजी बोलते, असं लग्न करून काय फायदा, ज्याच्यामध्ये काही कोणाची खुशी नाही, काही नाही. तू 1 तासासाठी येणार, त्यापेक्षा मी घर सोडून जाते. हे ऐकून एजेला पण टेन्शन येतं. त्यामुळे एजे आजीच्या गोष्टी मानून घेतो आणि आपल्या हळदीच्या प्रोग्रामला पूर्ण वेळ द्यायचा विचार करतो. असा काहीसा भाग आपल्याला नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये बघण्यात येणार आहे. तर आमचे चॅनल बघत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नक्की आवडेल. ओके, धन्यवाद.